वसईमध्ये सीएम साहेब येथे येणार आहेत। त्याचं कारण आहे वसई भाजपा कार्यालयाचं उद्घाटन। त्यासाठी वसईत सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत आणि आपल्या वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे ह्या देखील आता आपल्या सोबत आहेत। त्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मॅडम, आज कार्यालयाचं ओपनिंग होत आहे आणि ते देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येतात, तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तिकीट जाहीर होण्यापासून निवडणुकीचा प्रचार असेल आणि त्यानंतर जिंकून आल्यानंतर आताच 6 महिने मुख्यमंत्र्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांचं जे खंबीर पाठबळ मिळालं, त्या खंबीर पाठबळामुळेच वसईमध्ये आम्ही इतिहास रचू शकलो आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी समस्त वसईकरांच्या वतीने आभार मानते आणि त्यांनी स्वतः येऊन आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणं त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट आमच्यासाठी नाहीये आणि आम्हाला खूप ताकद देणारा आजचा क्षण आहे आणि त्या ताकदीने वसईच्या विकासाकरता आणखीन जोमाने काम करण्याची ऊर्जा आम्हाला आज मिळेल आणि त्या ऊर्जेने आम्ही वसईसाठी दिवस रात्र काम करू। आज मुख्यमंत्री वसईत आल्यानंतर वसईतील काही प्रमुख कामासाठी किंवा वसईसाठी काही पॅकेज आपल्याला मिळणार आहे? बघा, ते कार्यालयाचं उद्घाटन करायला येत आहे, ते वसईकरांच्या प्रेमापोटी आज इथे येत आहेत, पण तरी सुद्धा आपण कारण की प्रत्येक संधी ही सोन्याची संधी असते, ही सोन्याची संधी आपल्याला मिळाली आहे। आपण वसईतल्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यासमोर ठेवू, ते मी निवेदनही तयार केलेलं आहे, ते निवेदन त्यांना देऊ। उदाहरणार्थ आपल्याला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हवं आहे, शाळा हवे रिक्रूट हवा आहे, वसईचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। त्या सगळ्याची मागणी, पर्यटनासाठी एक विशेष पॅकेजची मागणी आहे, हे सगळं मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणार आहोत निवेदनामार्फत। पण मला असं वाटतं आज त्यांचाही खूप शेड्यूल बिझी असल्यामुळे त्यांनी वेळ दिलेला आहे। किती इथे ते त्यांना भाषण करायला किती बोलतील हे मला आता सांगता येत नाही, पण मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री वसईचा विचार करणार आणि वसईपाठी आपली ताकद लावणार। आता ज्या वेळेला मुख्यमंत्री इथे येणार तुम्ही जाहीर केलं, त्या वेळेपासून तुमच्यासोबत पाणी देखील त्याच पावसाने देखील जोर लावलेला आहे, तुमच्या मनात काय धाकधूक आहे? बघा, जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेला सुद्धा असाच पाऊस पडत होता आणि आज देवेंद्रजींच्या रूपाने वसईमध्ये श्रीकृष्णच अवतरतोय अशी आमची भावना आहे। त्याच्यामुळे हा पाऊस आपले मुख्यमंत्री लाडके यांचं स्वागत करायलाच वसईत आलेला आहे। निसर्ग सुद्धा त्यांचं स्वागत करतोय कारण की पावसाचा मोसम आहे, त्याच्यामुळे पाऊस येणारच आहे, पण निसर्ग सुद्धा वसईचा आनंदित झालेला आहे असं मला वाटतं। तर आपण ऐकलं, आमदार मॅडमचं म्हणणं आहे की वसईच्या हितासाठी, वसईच्या चांगल्या भविष्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना काही मागणी करू आणि येणारा पाऊस देखील मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी वसईत एवढ्या जोरात प्रचंड वृष्टी होत आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार।